नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज एक सिंगल रीडिंग करायचं आपण आणि आजच्या रीडिंगचा विषय आहे की टाईमलेस मेसेज फ्रॉम काली माता. काली मातेकडून तुम्हाला काय मेसेज आहे, त्यासाठी हे काली मातेचं रूप आज आपल्याला सहाय्य करणार आहे. देवी माँ काली असं नाव आहे. तुमचे ओरॅकल कार्ड्स मी ड्रॉ करते. ही ओरॅकल कार्ड्स आहेत तुमची, आपण नंतर पाहू. सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, आता हा मेसेज तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या ॲस्पेक्टवरती आहे, कशाशी संबंधित आहे, करिअर संबंधित आहे की तुमच्या पर्सनल लाईफ संबंधित आहे, इमोशन संबंधित आहे, तुमच्या डेव्हलपमेंट संबंधित आहे, कशासाठी आहे ना ते आपल्याला माहीत नाही आहे. सो त्यासाठी मी एक ट्रिक वापरणार आहे. मी तुमचं सिग्निफिकेटर कार्ड ड्रॉ करेन, जे मला तुमच्याबद्दल सांगेल माहिती. सेवन ऑफ कप्स हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे. आता हे कार्ड आपण परत या डेकमध्ये ठेवू आणि डेक पुन्हा शफल करूया. ह्याच्या आपण 4 पाईल्स तयार केलेत. आता या पाईलमध्ये कुठे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे ना ते आपण शोधायचं आहे. 7 ऑफ कप्सचं कार्ड आहे तुमचं. यामध्ये नाही आहे. हे बघा, सो हे कार्ड तुमचं सिग्निफिकेटर आहे.
तर आपल्याला या बाकीच्या कार्ड्सची गरज नाही आहे. तुमचा जो काही प्रश्न असेल किंवा जो काही प्रसंग असतील लाईफमध्ये, कालीमातेचं उत्तर ह्या कार्ड्समधूनच तुम्हाला मिळणार आहे. यातले अजून काही कार्ड्स आपण ड्रॉ करूया. ओके, बॉटम ऑफ द डेक 4 ऑफ कप्स. आता आपण तुमची ओरॅकल कार्ड्स पाहूया. हॅव फेथ इन युअर ड्रीम्स, वॅक्सिंग क्रिसेंट मून चा मेसेज आहे. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा असा मेसेज आहे. नथिंग इज येट सीन, नथिंग इज येट सेट इन स्टोन, म्युटेबल मून हा मेसेज आहे. रिलीज, क्राउन चक्रा विथ रिलीज. लेटिंग गो, टीयर ड्रॉप्स, ग्रेट पर्सनल सॉरो. Barrel, you feel something is lacking in your life, perhaps love, money or gold. कार्डची सिंक्रोनिसिटी अशी आहे की आता जो आपण पाईल सिलेक्ट केला आहे ना, ते तुमचे इमोशन्स दाखवतात. तर तुमचं पर्सनल लाईफ, इमोशन्स, लव्ह लाईफ, याच्याशी फॅमिली, याच्याशी रिलेटेड आहे हा स्प्रेड. त्याच्याबद्दल हा तुम्हाला गायडन्स आहे. नेक्स्ट, अन इमोशनली सिक्युअर लव्हिंग फॅमिली इज इम्पॉर्टंट टू यू. Fire, strong emotion, passionate love or hate. And last one, moon, changes in your life. हे कार्ड आहे किंग ऑफ कप्स, 3 ऑफ कप्स, the wheel of fortune, नाइट ऑफ कप्स. जरा मी कार्ड्स प्रॉपरली अरेंज करते म्हणजे तुम्हाला कॉर्नरचे कार्ड्स दिसतील. इनफॅक्ट आता ही कार्ड मूव्ह करताना असं जाणवलं की ह्याला अजून एक कार्ड अटॅच होतं. बिलीव्ह इन इम्पॉसिबल, ब्ल्यू मून हे एक कार्ड आहे. त्याला अगदी चिकटून होतं त्यामुळे ते लक्षात आलं नाही. सो मी अरेंज करते. तुमचं जे पहिलं सिग्निफिकेंट कार्ड आपण ड्रॉ केलं ना, त्या 7 ऑफ कप्सवरून असं दिसतं आहे की एक लाईफमध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला खुल्या झालेल्या आहेत. ते खूप ऑप्शन्स खुले झालेले आहेत. तुमचा खूप फर्टाईल टाईम आहे. इनफॅक्ट एक प्रॉपर चॉईस करण्याची तुम्हाला गरज आहे असं कुठेतरी दिसतं आहे. आणि त्याला इन कंजंक्शन हे चॅरियटचं कार्ड आलेलं आहे. चॅरियटचं कार्ड हे पॅशन दाखवतं की एखाद्या गोष्टीसाठी आपण एक फोकस होऊन त्या दिशेने प्रवास करायचा, की एक जे काय आहे ऑपॉर्च्युनिटी ओपन झालेली आहे त्या दृष्टीने आता तुम्हाला पूर्ण ताकदीने, विल पॉवरने, एका स्ट्रेन, करेजने तुम्हाला उतरायचं आणि पुढे मार्गस्थ व्हायचं. हा प्रवासाचा चॅरिट आहे. आपला जीवन प्रवास जो आहे
जेव्हा आपल्याला एक जग फेस करायचं असतं, काहीतरी मिळवायचं असतं आणि एक लाईफमध्ये आपल्याला स्थिरता आणायची असते आणि इन कंजंक्शन आहे, तर एक तुम्हाला कदाचित एक कन्फ्युजन असेल मे बी चॉईसमध्ये किंवा ऑप्शन्स ओपन झाले, मे बी कदाचित तुमच्या मनामध्ये काही अडी असतील आणि एक कदाचित काही दुःख असू शकतं. 4 ऑफ कप्स हे दाखवतं बॉटम ऑफ द पाईल की कार्ड्स तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीजचं परमेश्वर देतो आहे, पण तुम्हाला जे पूर्वीचं काही दुःख असेल तुमच्याकडे, तर त्याचं एक जे मनामध्ये अजून तुमच्या बाकी आहे, पूर्वीचं जे काही तुम्ही हरवलं असेल, काही गमावलं असेल, त्याचं एक कुठेतरी दुःख तुमच्या मनामध्ये आहे. त्यामुळे ते आलेल्या ऑपॉर्च्युनिटीजचा तितकासा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसत नाही आहे. एक किंवा त्याकडे जितक्या ॲक्टिवली तुम्ही मूव्ह व्हायला हवं तसं होत नाही आहे. म्हणून हे चॅरियट्सचं उत्तर आलं आहे की हे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा गायडन्स आहे तुम्हाला द चॅरियटचा, की तुम्हाला आता तुमची सगळी विल पॉवर, एक स्ट्रेंथ तुम्हाला मिळवायचा आणि त्या दृष्टीने मार्गस्थ होणं गरजेचं आहे. आणि हा चॅरियटचा मनावरती पूर्ण कंट्रोल आहे. त्यामुळे कुठेतरी ही जी द्विधा अवस्था झालेली असेल किंवा एक अस्थिरता मनाची कुठे निर्माण झाली असेल, तर तिथे तुम्हाला कंट्रोल मिळवण्याची गरज आहे. आणि त्याला इन कंजंक्शन किंग ऑफ कप्स आहे. सो किंग ऑफ कप्स तुम्हाला सांगते की मन तुमचं कुठल्याही बाबतीत फर्म असायला हवं, एक प्रवाहाबरोबर जाण्याची तुमची तयारी असायला हवी, तरच तुम्हाला जे काय हवं आहे ते मिळू शकता. 3 ऑफ कप्स सांगते की तुम्ही एक तुमचं मन त्याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये. कुठल्याही बाबतीमध्ये, प्रत्येक फेजमध्ये आयुष्याच्या या मनाला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. ते सांभाळणं गरजेचं आहे, एक त्याला आनंदित ठेवणं गरजेचं आहे. हे असं कुठेतरी 3 ऑफ कप्स तुम्हाला सांगते. किंग ऑफ कप्स तुमच्या माइंडला फोकस करा, एक मनावरती प्रभुत्व मिळवा. कुठल्याही परिस्थिती, काहीही येऊ दे सिच्युएशन, तुम्हाला त्यामध्ये एक स्थिर मनाने एक स्वतःचं फर्म एक बस्तान बसवणं गरजेचं आहे. इनफॅक्ट ही मून कार्ड्स हा जो गायडन्स आहे ओरॅकलचा, तोही हेच दाखवते की हॅव फेथ इन युअर ड्रीम्स, बिलीव्ह इन द इम्पॉसिबल. जे काही अशक्य तुम्हाला वाटतंय त्यामध्ये विश्वास ठेवा की ते पूर्ण होईल आयुष्यामध्ये. अजून जरी काहीही तुमच्या नथिंग इज येट सेट इन स्टोन, जरी एखाद्या कुठल्याही तुमची जी डिझायर्स असेल, इच्छा असेल, त्यांनी अजून कुठलंही मूर्त रूप धारण केलेलं नसलं, ते प्रत्यक्षात तुम्हाला दिसत नाही आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, एक त्याचं अस्तित्व अजून दिसत नाही तुमच्या, त्याचं मॅनिफेस्टेशन अजून तुम्ही केलेलं नाही आहे, तरीसुद्धा तुमचे जे काही स्वप्न डिझायर्स आहेत त्याच्यावरती फेथ ठेवा आणि एक लक्षात ठेवा की काहीही इम्पॉसिबल नाही आहे. प्रत्येक एक रिलीजचं कार्ड तुम्हाला सांगतं, हे सहस्रार चक्र आहे, आपलं क्राऊन चक्र आहे. क्राऊन चक्राचं रिलीजचं कार्ड सांगतं की तुमच्या ज्या काही आहेत पास्ट, ही सगळी थडगी इथे आहेत. सो ह्या सगळ्या पास्ट लाईफ या संपलेला काळ आहे हा. सो त्या ज्या काही आठवणी आहेत त्यांना कुठेतरी रिलीज करणं गरजेचं आहे. पास्ट आणि तो कुठेतरी मुक्त होणं गरजेचं आहे, त्यांना लेट गो करणं गरजेचं आहे. असे कदाचित काही एक पर्सनल दुःख तुम्ही फेस करताय लाईफमध्ये, काहीतरी तुम्हाला कमतरता जाणवते तुमच्या आयुष्यामध्ये. मे बी कदाचित एखादं फॅमिली किंवा एक रिलेशनशिप्स किंवा फॅमिली बद्दलचं एखादं दुःख असू शकतं. पण आता जे काय आहे ना, ते चेंजेस होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. नाईट ऑफ कप्स आहे, हे एक नाईट ऑफ कप्स हे मुवमेंटचं कार्ड आहे आणि कप्स आहे म्हटल्यानंतर एक रिलेशनशिप तुमच्या आयुष्यात येणार आहे. ती मूव्ह झाली आहे, ती ट्रॅव्हल करते तुमच्या आयुष्यात येणार आहे. एक नशिबाचं चक्र आता फिरलं आहे तुमच्या बाजूने आणि एक रिलेशनशिप तुमच्या आयुष्यामध्ये आता येणार आहे. सो हे दुःख जे काही असेल तुमचं, जे काही इमोशन्स आहेत तुमच्या, जे अजून तुम्हाला एक पकडून आहेत, तर त्या कुठेतरी तुम्ही रिलीज करणं गरजेचं आहे. त्यांना थोडं विसरणं गरजेचं आहे. काही वेळा काय होतं, ह्या इमोशन्स विसरता येत नाहीत, ह्याही दुःख विसरता येत नाही, पण
नकारात्मक गोष्टींना त्या तुमच्या सक्सेसच्या आड येता कामा नये. सो या नकारात्मक गोष्टींना एक सकारात्मक गोष्टींनी रिप्लेस करू शकतं. जसं वाईट सवयी असतात त्यांना घालवता येत नाही, कुठलीही व्यसनं घालवता येत नाही, पण त्यांना चांगल्या सवयींनी रिप्लेस करता येतं, की जेणेकरून ती एकदा त्या चांगल्या सवयींचं वळण झालं की त्या वाईट सवयी आपल्या लक्षातही येत नाहीत किंवा त्या पुन्हा कराव्याशाही वाटत नाहीत. सो हा कुठेतरी एक देवी महाकालींचा एक मेसेज आहे की तुमच्यामध्ये या छोट्या बाळासारखी ना एक निर्व्याजता येऊ दे, एक प्युअरिटी, की लहान बाळ जसं जन्माला येतं ना ते खूप प्युअर, त्याच्यामध्ये कुठे इमोशन्स नसतात, फक्त प्रेम आणि प्रेमच असतं मनामध्ये. कुठल्याही बाहेरच्या गोष्टी त्या बाळाला अफेक्ट करत नाहीत. सो एक प्युअरिटी आहे ना ही लहान बाळाची, ही तुमच्या आयुष्यात येऊ दे, असं कुठेतरी काली मातेचं तुम्हाला हा मेसेज आहे. सो हा एक मेसेज मला यामध्ये दिसतो आहे. सो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक पुढे जाण्यासाठी एक आणि तुमचं मन फर्म करण्यासाठी एक हिंमत मिळो, त्या दुःखावरती मात करण्यासाठी तुम्हाला हिंमत मिळो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. आणि रीडिंग तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.